जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी प्रथम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट YP पवार नगर कोल्हापूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा आढावा बैठक नुकतीच पार पडली। यावेळी ग्राहकांना आपल्या अधिकाराची जाणीव असणं गरजेचं आहे। प्रत्येक ग्राहकांनी ग्राहक चळवळीचा भाग होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन नवनियुक्त ग्राहक न्यायालय सदस्या सौ श्रद्धा बहिरट यांनी केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ग्राहक अर्थबिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली। सुरुवातीस जिल्हाध्यक्ष BJ पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व जिल्ह्यातील कामाचा आढावा घेत प्रास्ताविक केलं। यावेळी ग्राहक न्यायालय कोल्हापूर येथे नवनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्या सौ श्रद्धा बहिरट यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांना त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करताना ग्राहकांच्या येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी आणि आपल्या न्याय हक्कासाठी ग्राहक न्यायालयात कशा पद्धतीने दाद मागावी याचे मार्गदर्शन केलं। राज्य सचिव माननीय अरुणजी वाघमारे यांनी प्रत्येक तालुक्यातील कामाचा आढावा घेत उपस्थित प्रतिनिधींशी त्यांच्या चालू असलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं। ग्राहक चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने आपले सर्वस्व पणाला लावून कोणत्याही अपेक्षेशिवाय आपले कार्य अखंड सुरू ठेवत ग्राहक चळवळ अधिक सक्षम करावी असं मत मांडलं। राज्य कोषाध्यक्ष सौ सुनीता राजे घाटगे यांनी आपण सर्वजण ग्राहक प्रबोधन करत आहोत। हे करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो। त्यात प्रामुख्याने या कामासाठी लागणारा निधी तो कसा उभा करायचा याचं मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचा अध्यक्ष जाधव गुरुजी यांनी ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशींच्या आठवणींना उजाळा देत ग्राहक चळवळीचा उद्देश स्पष्ट केले। यावेळेस इचलकरंजी शाखेचे सुकुमार नरंदेकर यांना मुंबईचा भारतरत्न श्री पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी प्रत्येक तालुक्यातील वार्षिक अहवाल सादर करण्यात आला। इचलकरंजी सुरेंद्रदास सर, करवीर ॲडव्होकेट कामत मॅडम, शिरोळ इंगवले, आजरा चंदगड गडहिंग्लज, शिवाजीराव गुरव, पन्हाळा धनाजी गुरव सर, तालुका प्रतिनिधींनी अहवाल वाचन करत विविध विषयांवर आपली भूमिका मांडत शिक्षण, आरोग्य, वाहतूक, कृषी अशा अनेक विषयातील प्रश्न मांडत सखोल चर्चा केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माननीय सुरेश माने यांनी केलं तर आभार माननीय अशोक पोतनीस यांनी केले। उपस्थित माननीय सुधाकर भदरगे सर, दादासाहेब शेलार, बाजीराव कदम, संजय पवार, हेमंत पाटील, सचिन गणबावले, दीप्ती कदम, विजय टकले, शिवगुंडा पाटील, ॲडव्होकेट बिडवे मॅडम, राणी गायकवाड, चौगुले मॅडम, कुऱ्हाडे सर, महादेव सुतार, श्री शंकर वाणोदे, शशिकांत जाधव, वसंत शिंदे, उमेश गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील 60-65 पदाधिकारी उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी बाळासाहेब पाटील, भुयेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।